कंपनीचा लंच टाईम झाला तशी अंजली आपला डबा घेऊन कॅन्टीनमध्ये आली. तिच्या आधी बराच स्टाफ कॅन्टीनमध्ये येऊन लंच घेत होता. कुठले टेबल रिकामे आहे हे पाहत असताना तिच्या लक्षात आले, स्मिताताई एकट्याच बसल्यात. त्यांच्या समोरची खुर्ची रिकामी आहे. त्याबरोबर अंजली स्मितासमोर जाऊन बसली. स्मिताताई, इथे बसू नका. अगं बस ना, माझी परवानगी कशाला हवी? तसे नव्हे, कुणी टेबल राखून ठेवलं असेल तर. कुणी नाही, माझ्या म्हातारीसमोर कोण टेबल राखून ठेवणार गं? कोण तरुण देखणी मुलगी असती तर कुणीतरी राखून ठेवलं असतं. पण स्मिताताई, तुम्ही तरुण नसाल पण देखण्या आहात बरं का. हो, ते मला माहिती आहे. रोज आरशात स्वतःला पाहत असते ना. काय म्हणाल्यात? आज डब्यात काय? आज डब्यात साधंच. नवरा गावी गेलाय त्यामुळे मी एकटीच घरी. एकटीसाठी कोण विशेष करते? पण स्मिताताई, तुमचा मुलगा सून कुठे असतात? अगं, ती दोघं मुंबईत असतात. एक शनिवारी आड येतात आम्हाला भेटायला, पण मागच्याच शनिवारी येऊन गेली. आता पुढील शनिवारी येतील. मग या शनिवारी रविवारी तुम्ही एकट्याच घरी? हो ग, माझा नवरा गावाकडे घर बांधून घेतोय त्यामुळे तो पण पुढील शनिवारीच येईल. मुलगा सून पण येतील, म्हणजे पुढील शनिवारी आम्ही सर्वजण असू. या शनिवारी रविवारी मी एकटीच. अंजलीने डबा उघडला आणि डब्यातील पोळी भाजी खाऊ लागली. तिला पण कंटाळा आला होता एकट राहायचा. नवरा बोटीवर नोकरीला आणि मुलगा पाचगणीला शाळेत. ती मुलाला पाचगणीला ठेवायच्या विरोधात होती, पण नवरा ऐकायला तयार नाही. त्याच्या मित्राची मुलं पण पाचगणीत शिकत होती ना, आणि नवरा भरपूर पैसे कमावतो. मग मुलगा बोर्डिंगमध्ये. अंजलीच्या मनाची द्विधा परिस्थिती होती. विचारू का नको? शेवटी मनाची तयारी करून तिने स्मिताताईंना विचारले. स्मिताताई धाडस करून विचारते, मी येऊ का राहायला या शनिवारी तुमच्याकडे? स्मिताताई हसून म्हणाल्या, अगं ये ना, त्यात घाबरायचे कशाला? माझ्या मुलीसारखी तू. मला एकच मुलगा, पण समजा मुलगी असती तर तुझ्या एवढीच असती. ये, मला पण बरं वाटेल. मला पण एकट्याचा कंटाळाच येतो. मग स्मिताताई, मी शनिवारी येते. अगं शनिवारी कशाला? आपल्याला शनिवार रविवार सुट्टी असते. मग शुक्रवारी संध्याकाळी एकदमच जाऊ आणि सोमवारी सरळ कंपनीत येऊ. काय? चालेल, पण तुम्हाला त्रास? अगं त्रास कसला? मगा म्हटलं ना मी, माझ्या मुलीसारखी तू. हो बरं, तर आपण एकदम शुक्रवारी कंपनीतूनच निघू. माझे कपडे घेऊन येते मी. हो, शुक्रवारी सायंकाळी ऑफिस सुटलं तसा दोघी अंजलीच्या गाडीवरून सोलापूर रोडवरील स्मिताताईच्या घरी पोहोचल्या. अंजली पाहतच राहिली. स्मिताताईचं घर म्हणजे बंगला होता. खाली वर मिळून 4 बेडरूम होत्या. मोठा हॉल, मोठे किचन, गॅलरी आणि मस्त बाग. बाग पाहताच अंजली खुश झाली. तिच्या माहेरी अशी बाग होती, पण तिचा 6व्या मजल्यावरील फ्लॅट. त्यात गॅलरीत तिने थोडी झाडे लावली होती, पण स्मिताताईकडे मोठी बाग. त्यात चिकू, पेरू, फणस, मोसंबी, फुलझाडे. ती बागेत रमली. एक एक झाड पाहत राहिली. तोपर्यंत स्मिताताई घरात जाऊन फ्रेश झाल्या होत्या आणि त्या हाका मारायला लागल्या, अंजली, अंजू, ये ग कॉफी घ्यायला ये. किती दिवसांनी कोणी अंजू म्हणून हाक मारत होतं. आई हाक मारायची, अंजू अंजू. आता आई गेल्यावर नवरा सीमा म्हणतो, कारण लग्नात त्याने ते नाव ठेवलंय. सासू होती तेव्हा सीमा म्हणायची. आपण अजून माहेरचंच नाव लावतो कंपनीत, म्हणून कंपनीत अंजली मॅडम, पण अंजू म्हणून कोणीच हाक मारत नाही. अंजली घरात
गेली. स्मिताताईंनी तिच्या हातात गरम गरम कॉफीचा मग दिला. त्या कॉफीचा एक घोट घशाखाली गेला, मात्र तिला आईच्या हातची कॉफी आवडली. तीच कटवट चव. तिने प्रेमाने स्मिताताईकडे पाहिले. मग स्मिताताई तिला म्हणाल्या, "वॉश घेऊन ये आणि बदलायचे कपडे आणले नसतील तर माझे गाऊन देते." "नाही, मी आणले आहेत, वॉश घेऊन येते." अंजली बाथरूममध्ये गेली आणि हात-पाय स्मिता तोंड धुवून आली. तोपर्यंत स्मिताताईंनी भिजवलेले वाल सोडायला घेतले होते. त्या वालाकडे पाहत अंजली म्हणाली, "अरे, तुम्हाला कोणी सांगितलं मला वालाची उसळ फार आवडते म्हणून?" "मला कोणी सांगितलं नाही ग. मी काल भिजत घातले होते. म्हटले आज त्यांची उसळ करू." अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. "स्मिताताई, खरंच वालाची उसळ हा माझा वीक पॉईंट आहे हो. माझ्या आईला ते माहीत होतं. मी येणार म्हटले की ती वाल भिजत घालायची." "अरे वा, योगायोग म्हणायचा. आणि तुला काय काय आवडतं ग अंजू?" "मला कांद्याच्या पातीची बेसन घालून केलेली भाजी, कोकणात मिळत तसं कुळिथाचे पिठलं, प्रॉन्स बिर्याणी फार आवडत आणि घट्ट दही." "अरे वा, माझ्या मुलाला पण प्रॉन्स बिर्याणी फार आवडते. आपण उद्या करू." रात्री जेवायला चपाती, वालाची उसळ आणि घट्ट दही होते. अंजली मनापासून भरपूर जेवली. मग कसाटा आईस्क्रीम. जेवण झाल्यावर स्मिताताईंनी विचारलं, "अंजू, तुला संगीत आवडतं ना?" "हो, मी संगीताच्या 3 परीक्षा दिल्या आहेत." "मग कोण ऐकायला आवडेल?" "माझ्याकडे सर्व आहेत." किशोरीताई. स्मिताताईंनी कारवान सुरू केला. किशोरीताई गात होत्या, "सहेला रे." कितीतरी वेळ दोघी किशोरीताईंना ऐकत होत्या. अंजलीला झोप येऊ लागली तशी स्मिताताईंनी तिला तिच्या मुलाची बेडरूम दाखवली. "या खोलीत झोप. अगदी उशिरा उठ. उद्या शनिवार आहे. आता 2 दिवस सुट्टीचे होय. झोप येतेच आहे. गुड नाईट." म्हणत अंजली झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी अंजली अगदी ऊन वर आलं तशी उठली. तिला स्वयंपाक खोलीतून भांड्यांचे आवाज ऐकू येत होते. ती उठली आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि स्वयंपाकघरात आली. तेव्हा तिला पॅनवरील ऑम्लेटचा वास आला. स्मिताताईंनी तिला पाहिले आणि "ये बैस, ऑम्लेट पाव खा." असं म्हणत तिच्यासमोर डबल ऑम्लेट आणि पावाची लादी ठेवली. कपातून कॉफी ठेवली. "अरे, केव्हा केलं हे? मला तरी उठवायचंय. थोडी मदत केली असती मी." "असू दे ग, 2 दिवस राहायला आलीस ना, मग माझ्या हातचं खायचं." तिच्याबरोबर स्मिताताई पण कॉफी पिऊ लागल्या. "तुम्ही नाहीत घेत ऑम्लेट पाव?" "अगं, मी अंड खात नाही. माझ्या नवऱ्यासाठी अंडी घरात आणलेली असतात. त्यांचे तुझ्यासाठी ऑम्लेट काढले झालं." "कमाल केली तुम्ही ताई." असं म्हणून अंजलीने दोन्ही हात जोडून ताईंना नमस्कार केला. कॉफी संपवून स्मिताताई उठल्या. त्यांचे अंजलीच्या केसाकडे लक्ष गेले. त्यांनी जवळ जाऊन तिच्या केसांना हात लावला. "अंजू, केसांना तेल लावत नाहीस वाटतं." "नाही हो, कंटाळा येतो तेल लावायचा. केस छान आहेत तुझे. कंटाळा करून कसे चालेल? केसांची काळजी घ्यायला नको. आज मी तुझ्या केसांना तेल लावून देते. सगळी गुंता मोडेल बघ आणि केस मऊ होतील." स्मिताताई बाहेर गेल्या आणि तेलाची बाटली घेऊन आल्या. तिच्या पाठी उभ्या राहून त्यांनी तिचे केस सोडले आणि त्या केसांना तेलाने मालिश करू लागल्या. अंजूला खूपच छान वाटत होतं. आई गेल्यानंतर प्रथमच कोणीतरी तिच्या केसांना मालिश करत होते. अर्धा तास केसांना मालिश केल्यानंतर त्या अंजलीला म्हणाल्या, "जा आता आंघोळ कर. मी पाणी काढते तुझ्यासाठी." अंजली कपडे घेऊन आंघोळीला गेली. कितीतरी दिवसांनी तिच्या केसांना तेल लागलं होते आणि ती केस धुणार होती. अंजली आंघोळीला गेली. असे केसांना तेल लावून मालिश केव्हा केले होते?
8 वर्षे तरी झाली. आईच्या आजारपणाआधी आईच करायची. त्यानंतर कितीतरी वर्षांनी अशी मनासारखी आंघोळ झाली. ती आंघोळ करून बाहेर आली तसं स्मिताताई म्हणाल्या, अंजू, नाटकाला जायचं का? यशवंतरावला प्रशांत दामलेचे गेला. माधव कुणीकडे गेला? माधव कुणीकडे आहे? आता 12 वाजता. मग बाहेरच खाऊन येऊ. नाटक म्हणजे अंजलीचा जीव होता, पण तिच्या नवऱ्याला नाटकाची ॲलर्जी, त्यामुळे तिचे नाटक पाहणे होतच नव्हते. ती म्हणाली, होय ताई, मला नाटक पाहावेसे वाटते. आणि प्रशांत दामलेचे नाटक म्हणजे काय? ताईंनी बुक माय शो ॲपवरून 2 तिकिटे बुक केली आणि नाटकाला जायची दोघी तयारी करू लागल्या. स्मिताताई आणि अंजलीने नाटक पाहिलं. येताना हॉटेल अभिरुचीमध्ये त्यांनी बटर चिकन आणि रोटी खाल्ली आणि त्या 4 वाजता घरी आल्या. थोडा वेळ लोळून स्मिताताई तिला म्हणाल्या, अंजू, तयार हो, आज तुला एका ठिकाणी नेते. अंजली तयार होऊन दोघी निघाल्या. ताईंनी दिशा दाखवली त्या दिशेने अंजलीने गाडी नेली आणि तिला दिसली अंधशाळा. या ठिकाणी ताईंनी का आणले असा प्रश्न अंजलीला समोर आला. त्या दोघी त्या शाळेच्या पायऱ्या चढून वर गेल्या आणि तिथल्या व्यवस्थापकांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासह त्या दोघी एका हॉलमध्ये आल्या. त्या ठिकाणी 40-50 अंध स्त्री पुरुष बसले होते. स्मिताताई त्या अंध लोकांना मध्ये मिसळल्या आणि प्रत्येकाची आस्थेने चौकशी करू लागल्या. मग त्या खुर्चीत बसल्या आणि त्यांनी त्यांच्या पर्समधील पुस्तक काढले आणि त्या बोलू लागल्या. अंजलीच्या लक्षात आलं, या अंध लोकांसाठी ताई पुस्तक वाचन करत असणार. किती छान, ग्रेट. आपण असं काहीच केलं नाही. आजपर्यंत 1.5 तास ताई कादंबरी वाचत होत्या आणि त्या हॉलमधील ते अंध बांधव आणि भगिनी शांतपणे ऐकत होते. अंजली पण ऐकत होती. तिने ही कादंबरी वाचली होतीच, पण आता ताईच्या मुखातून ऐकताना खूपच आनंद वाटत होता. त्या विलक्षण अनुभवानंतर त्या दोघी घरी आल्या. अंजलीला आता स्मिताताईबद्दल खूप आदर वाटत होता. रात्री दही भात आणि तोंडाला पापड असे मस्त जेवण झाले. मग रात्री दोघी गच्चीवर बोलत राहिल्या. स्मिताताई अंजूला आपले बालपण, कॉलेज, लग्न, मग नवरा सासर याबद्दल बोलत राहिली. झोप आली तशा त्या आपल्या खोलीत झोपल्या. रविवारी मग त्या मॉलमध्ये गेल्या. स्मिताताईंनी अंजलीसाठी ड्रेस मटेरियल, साडी घेतली. अंजलीने स्मिताताईच्या घरातील खिडक्यांसाठी पडदे घेतले. सायंकाळी त्या दोघी अंधशाळेत गेल्या. तेव्हा अंजली म्हणाली, ताई, आज कादंबरी मी वाचते, तेवढेच मला पुण्य. अगं वाच ना. नाहीतरी मंडळी माझा आवाज ऐकून कंटाळले असतील, त्यांनाही बदल. त्या दिवशी अंजलीने महाश्वेता कादंबरी वाचली. स्मिताताई तिच्या वाचनावर खुश झाल्या. दोघी घरी आल्या. स्मिताताईंनी झटपट कपडे बदलले आणि प्रॉन्स बिर्याणी करायला घेतली. थोड्या वेळाने त्यांनी अंजलीला जेवायला बोलावले. अंजली जेवायला बसली. मगापासून अंजली गपगप होती. स्मिताताईंनी तिला विचारले, अगं, तुला जेवायला बोलावले मी. तुझ्या आवडीची प्रॉन्स बिर्याणी केली आहे. लक्ष कुठे तुझे? अचानक गप्प का झालीस? ताई, माझ्या आवडीची प्रॉन्स बिर्याणी केलीत. 2 दिवस माझ्या आवडीचे जेवण केलं. मला फिरवलेत, नाटकाला नेलेत, अंधशाळेत नेऊन वेगळे विश्व दाखवलेत. पण उद्या पुन्हा माझे रोजचे जिने सुरू होणार. ताई, मी का आले होते 2 दिवस राहायला माहीत आहे? माझे वडील जाऊन 10 वर्ष झाली. आई 7 वर्षापूर्वी गेली आणि माझे माहेर संपले. आई होती तोपर्यंत माहेरी जात होते आणि 4 दिवस मनसोक्त माहेर उपभोगत होते.
उशिरा उठत होते. हवे हवे ते आईला बनवायला सांगून खात होते. केसांना तेल लावून घेत होते. सर्व प्रकारे लाड करून घेत होते. आई गेली आणि सर्व संपले. भावजय आहे, ती मला घरात घेत नाही. माझ्या घरी सर्व आहे. मोठे घर आहे, पैसे आहेत, नवऱ्याला चांगली नोकरी आहे, मुलगा हुशार आहे. मी पण नोकरी करते. पण ज्या ठिकाणी 2 दिवस आनंदाने जावे ते माहेर नाही आणि जिच्या कुशीत शिरावे ती आई नाही. त्या दिवशी मी तुमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली. कारण का कोण जाणे, मला तुमच्यात माझी आई दिसली. तुम्हीही मला घरी आणलंत आणि लेकीसारखे माहेरपण दिलेत. प्रत्येक स्त्री आपल्या घरात कितीही सुखी समाधानी असली तरी तिला माहेरची आस असतेच. ती तिची हक्काची जागा असते. स्मिताताई, तुम्ही मला माहेर दिलंत. 2 दिवस मी माहेरी आल्यासारखं वाटलं. अगं कधी वाटलं तर ये इकडे. मला माझ्या मुलीसारखीच वाटते तू. हो, निश्चित येईल आणि तुमची मुलगी होईल. तुमच्याकडून लाड करून घेईल. पण ताई, एक इच्छा होती. अगं सांग ना, त्यात विचारायचं काय? ताई, तुमच्या कुशीत झोपायचं होतं. आईच्या कुशीत झोपायची तशी. मग ये ना. माझी लेक असती तर नाही का आली असती? आणि आईच्या कुशीत झोपायचे म्हणतेस मग मला ताई का म्हणतेस? आई म्हणस जा. अंजली झेपावली आणि स्मिताताईच्या कुशीत शिरली. ताई तिला थोपटू लागल्या. मंद आवाजात किशोरी ताईंचे गाणे म्हणू लागल्या. सहेला रे सहेला सहेला. 2 मिनिटात अंजली मंद घोरू लागली. स्मिताताई जुने आठवणू लागल्या. एक मुलगा झाला आणि नवरा पुढे म्हणाला, आपण अजून एक मुलगी हवी असं म्हणत होतो. नवरा ऐकेना. मग मुलगी हवीच प्रत्येक घरात. मुलीशिवाय घर अपुरं आहे. तिचे केस विंचरणं, केसांच्या 2 शेपट्यांना रिबिनी बांधणे, तिचे केस धुवून देणे, तिचं लग्न, बाळातपण, तिचं माहेरपण करणं. किती आनंद, समाधान असतो यात. आपली ती इच्छा अपुरी होती. आता आपणहून ही लेक आली घरात. आता तिचंच माहेरपण करायचं. अत्यंत प्रेमाने स्मिताताईंनी अंजूला जवळ घेतलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.